लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली म्हणावं लागेल, कारण आजपासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठीची आजपासूनची तारीख जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठीची जी काही लागणारी कागदपत्र आहेत त्यासाठी मनपा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यासाठीचे जे कक्ष आहेत ते कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे। आपण जर म्हटलं तर मनपा प्रशासनाच्या वतीने जात पडताळणी फॉर्म स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे। इच्छुक उमेदवारांकडून जात पडताळणी फॉर्म घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करण्यात येते आहे। एकूण 18 प्रभागासाठी 70 नगरसेवक जे आहेत यांच्या निवडणूक प्रक्रिया जी आहे ती मनपा प्रशासनाकडून पार पाडण्यात येणार आहे। मनपा प्रशासन अधिकारी जे आहेत ते 42 क्षेत्रीय अधिकारी जे आहेत या कामासाठी लागल्याचं आपण चित्र पाहतोय। इच्छुक उमेदवारांनी देखील लातूरच्या या मनपा प्रशासनाकडून आपापली कागदपत्र पडताळून घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। मतदार यादी असतील, जात पडताळणी फॉर्म असतील, बेबाकी प्रमाणपत्र असतील, या सगळ्या कागदपत्रासह हे इच्छुक उमेदवार लातूरच्या मनपामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही अधिकारी आहेत। सर, एकूण कशा पद्धतीची तुमची प्रक्रिया आहे आणि काय प्रक्रिया तुम्ही राबवताय? तुमच्याकडे कुठला टेबल आहे? जात पडताळणीचे प्रस्ताव जात पडताळणी ऑफिसला पाठवण्यासाठी आपलं एक शिफारस पत्र लागतं। त्यासाठी आपण नागरिकांकडून अर्ज घेतो। नागरिकाला एक शिफारस पत्र दिलं जाते, त्याच्या आधारे नागरिक जात पडताळणी ऑफिसकडे त्यांनी स्वतःहून ऑनलाईन प्रस्ताव दाखल करायचा आहे आणि तो प्रस्ताव त्यांनी 6 महिन्याच्या आत वैध करून सादर करायचे असे निवडणुकीच्या याच्यात अट आहे। त्याच्यानुसार आपण अर्ज घेतो, त्यांना शिफारस पत्र देतो, त्याच्यानुसार ते ऑनलाईन नागरिक स्वतःहून करतात मतदार। खऱ्या अर्थाने एकूण 18 प्रभागासाठी 70 जे नगरसेवक आहे यांच्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख देखील मनपा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे। संदीप भोसले, सामडी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।